मातेसह भूमातेचा अभिमान बाळगेन. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. व मी जे पुस्तक वाचले त्या पुस्तकाचे नाव आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. जमिनीचे प्रदूषण हे पुस्तक वाचलं. त्यांचे लेखक होते किशोर पवार.
एखाद्या वेळेस जखम झाली, ऍक्सिडेंट झाला, काही झालं तर प्रथमोपचार हे दवाखान्यात जाण्यापूर्वीची कंडिशन आहे. आहार तज्ञांचं मार्गदर्शन, कारण आहार आपला आता बदलायला लागणार आहे. आपल्याला पूर्वीसारखी श्रमाची कामं मोठी माणसं करत नाही आणि लहान मुलं पूर्वीसारखी मैदानावर खूप जास्त वेळ खेळत नाही, ज्या कारणाने त्यांची एनर्जी खर्च होईल अशा गोष्टी आता होत नाही. त्याच्यामुळं आहारामध्ये विहारामध्ये बदल करण्याची आता ही काळाची गरज आहे. घर बांधून दाखवणे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये. दुसरं लग्न करून दाखवणे किंवा एखादं लग्न असलेले तर लग्न करून दाखवणे, तर केवळ इन्व्हेस्टमेंटद्वारे त्यांनी काहीही केलेलं नाही. कोणतंही त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, केवळ गुंतवणूक केलेली आहे. अकाउंट हॅक झाल्यावर पण सर्वात पहिला टोल फ्री नंबरवर फोन करायचा. तुम्हाला जर फोन आला असेल, तुम्ही पासवर्ड OTP शेअर केला असेल, करायचा नाही. जरी केला तर पहिला टोल फ्री नंबरवर फोन करायचा, त्यांना सगळी माहिती द्यायची टाटा सेंटरला द्यायची, त्यांना तुझा अकाउंट नंबर सांगायचा आणि त्यांना सांगायचं मला एक खातं ब्लॉक करायचं आहे. ते इमिजिएट ब्लॉक करते. येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही नागरिक म्हणून त्या समाजामध्ये बाहेर पडणार आहे. आज 7वी 8वी 9वी 10वीची मुलं असणार, पण भविष्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग व्हाल. मी जेव्हा ह्या व्यवसायामध्ये पडले तेव्हा माझ्याकडे अजिबात भांडवल नव्हतं. की म्हणजे अगदी थोड्याशा भांडवलामध्ये चालू करणार होते. ते बचत गट मी एक असा तयार केला 10 लोकांचा. त्या माध्यमातून मला पैसे मिळाले, त्याचे मी मशिनरी वगैरे घेतले, त्यानंतर हा बिझनेस चालू केला. किंवा तत्सम उत्पादन
विकत घेणार नाही त्यांचा वापर करणार नाही एकच पर्याय प्लास्टिक मुक्त हे करणं आपल्याला शक्य होणार नाही आणि तशा प्रकारची यंत्रणा आपल्याला कार्यान्वित पण नाही आहे. आता अमेरिकेच्या बाबतीत सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारच्या चीनच्या बाबतीत सांगितलं, पण अमेरिका ही विकसित राष्ट्र आहे, चीन ही विकसित राष्ट्र आहे. त्याला अमेरिकेला पर्याय तिथे उपलब्ध आहे, तसं आपल्याकडे अशा अनेक पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या गरजा ज्या आहेत किंवा वेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात, त्या अडचणीच्या वेळी आपल्याला प्लास्टिक वापरावं लागत असते. फक्त याच्यामध्ये थोडंसं फायदा असावी की प्लास्टिकची पातळ असते बारीक, ते बारीक कसल्या पिशव्या आहेत त्या पिशव्या न वापरता मोठं जाड प्लास्टिक तर वापरलं त्याचं विघटन चांगल्या प्रकारे होतं. सायकल उद्योग सरकारला पण फायदा सायकलचा पण घेणं जाईल म्हणजे हा सिंगल यूज प्लास्टिक बंद करून त्यावेळी काय वापरायचं काय बऱ्याच मग ती पण मोबाईल वापरतात ते पण प्लॅस्टिकच असते कवर त्याचं कॅबिनेट कॅमेरा त्यात प्लॅस्टिकच वापरतात असं त्या धातू आपण ते टाकणार त्याचं पण स्पोर्ट देऊ शकतो ज्यावेळी माझी 10वी पूर्ण झाली मला घरात बरेचसेच लोक म्हणजे घरातली जी लोक झाली किंवा घराच्या बाहेरची आणि घरातल्यापेक्षा घरातली बाहेरची आपल्याला भरपूर सांगतात ना, असं कर तसं कर, नंतर हे करायचं आहे, नंतर ते करायचं आहे, इथे हे पास व्हायला पाहिजे, ते पास व्हायला पाहिजे, बरेचसे लोक आपल्याला येऊन सांगत असतात. परंतु कधी कधी आपण स्वतःलाच विचारायचं विसरतो की नेमकं आपल्याला करायचं काय.